सात्संगतची प्रेमाने बोलूया, धन निरंकारची. असं म्हटलेलं आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सुंदर भाग्य आपण कशा पद्धतीने बनवू शकतो. आपलं जर जीवन सुखानं, समृद्धीनं आणि शांततेनं जगायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं, यावरती आपण चिंतन करूयात. बघा, सर्वप्रथम मी म्हटलं की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण जसं कर्म करू तसं आपल्याला फळ मिळतं. जर मग जसं कर्म करेल तसं जर फळ मिळत असेल तर आपण काय करायला हवं, आपण आपलं सुंदर कर्म बनवायला हवं. आपले सुंदर कर्म आपण वेगवेगळ्या गोष्टीतून करू शकतो. कधीकधी आपल्याला प्रश्न पडतो, सुंदर कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. सुंदर कर्म त्याला म्हटलेलं आहे की असे कर्म ज्याच्यातून स्वतःच्या अंतर्मनालाही शांती मिळेल आणि समोरच्या व्यक्तीच्याही मनाला शांती मिळेल. असं आपलं जर कर्म नसेल तर समजायचं ते आपलं पापकर्म आहे. आणि आपले कर्म अशा पद्धतीचं आहे की ज्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला आंतरिक सुकून मिळतो, त्यावेळी ते कर्म आपलं सुंदर आहे. कधीकधी काय होतं, आपण समोरच्याच्या सुखासाठी काही गोष्टी करतो, त्यावेळी आपलं काही ठिकाणी पापकर्म म्हणून गणलं जातं. म्हणजे पुण्यकर्माची व्याख्या आपण जर असं म्हणायला गेलं की समोरच्या व्यक्तीला जर आपण सुकून देत असेल, मनाला शांती देत असेल तर ते पुण्यकर्म असं म्हटलेलं आहे. आपण असं म्हटलेलं नाही आहे की समोरच्या व्यक्तीला छान वाटतं असं जर आपण कर्म केलं तर ते पुण्यकर्म. तर असं नाही, ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. कारण बघा, कधीकधी असं होतं, एखादी व्यक्ती समोरची आहे ती आपण म्हणू थोडक्यात की विलन टाईप आहे, किंवा ती व्यक्ती खूप चुकीचं काम करते आणि ती व्यक्ती जर आपल्याला चुकीचं कर्म करण्यासाठी जर आपल्याला फोर्स करत असेल, हे कर्म कर, ते कर्म कर, आणि ते जर कर्म पापकर्म आहे आणि ती समोरची व्यक्ती आपल्याला पापकर्म करण्यास जर भाग पाडत असेल तर त्यावेळी समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं की नाही ऐकायचं, या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण अंतर्मनातून स्वतःला विचारतो त्यावेळेस आपल्याला ते सापडतं. अंतर्मुख होऊन आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहतो. एक उदाहरण घेऊयात. समजा काय झाले, एक मुलगा आहे आणि एक बाप आहे. बाप दरोडेखोर आहे, म्हणूयात की त्याला चोरी करायला, लोकांना लुटायला खूप आवडतं असं आहे. आणि आवडतं म्हणण्यापेक्षा त्याच्यावर काही परिस्थिती आली असेल किंवा काय झालं असेल, त्याच्या जीवनामध्ये काही किस्सा घडला असेल त्याच्यामुळे तो झाला असेल, हे गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु त्याचं जे काम सुरू आहे, चोरी करण्याचं, लोकांना लुबाडण्याचं, हे काम पापकर्म आहे. मग अशा वेळी काय होतं, जर त्याचा जर एखादा मुलगा असेल तर तो मुलगा ज्यावेळेस त्याला हे कळते, समजा त्याने काय केलं, त्या दरोडेखोराला असं वाटते की आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवावं. त्याने शाळेमध्ये पाठवलं. शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला चांगलं वाईट कर्म काय आहे याची प्रचिती आली. त्या ठिकाणी त्याला ते संस्कार बोध झाला. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, घरी आल्यानंतर त्याने ते जज केलं की आपले वडील जे वागत आहेत ते चुकीचं वागत आहेत. मग ज्यावेळेस वडिलांनी सांगितलं की आता मी आत्तापर्यंत चोरी केली, मी कधीही कुठेही पकडलो गेलो नाही, आता मी तुला ट्रेनिंग देतो की चोरी कशी करायची. पण त्या मुलाला तर माहीत आहे की चोरी मला करायची नाही, हे वाईट कर्म आहे, पापकर्म आहे. त्यावेळेस त्या मुलाने जर त्या गोष्टीला विरोध केला तर जो चोरी करणारा बाप आहे त्याला दुःख होईल, साहजिकच त्याला दुःख होणारच आहे. पण अशा वेळी जर त्याला दुःख होत असेल तर ते मात्र आपलं पापकर्म नाही, कारण ते पुण्यकर्म आहे. म्हणून पुण्यकर्म हे कशावर ठरतं, तर आपल्या चांगल्या कर्मावरती ठरतं, ज्याच्यातून समोरच्या व्यक्तीचं काहीतरी कल्याण होणार आहे, असे कर्म. जर समोरच्या व्यक्तींची अधोगती होत आहे, त्या समोरच्या व्यक्तीला कळत नाही आहे, पण ती व्यक्ती जर आपल्याला चुकीचं कर्म करायला जर भाग पाडत असेल तर आपण त्याच्या होमध्ये हो मिसळून जर आपण कर्म करत राहिलो तर तो तर पापकर्म करतच आहे. परंतु त्याच्यातील काही हिस्सा, काही पर्सेंटेज म्हणूयात आपण, टक्केवारीमध्ये जर काढलं तर काही पर्सेंट हे आपल्यासुद्धा पापकर्माच्या खात्यामध्ये ते जमा होत असतं. आणि हे पापकर्म कधी ना कधीतरी आपल्याला
ते पुढे भोगावं लागतं. तर हे एक आपण उदाहरण पाहिलं. आणि या उदाहरणामध्ये बघा, समजा तो चोर आहे, दरोडेखोर आहे. तर ज्यावेळेस याला कळतंय की या गोष्टी चांगल्या नाही आहेत, तर तो त्या गोष्टीला विरोध करत 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 एक दिवस असा येईल की त्याचं म्हणजे ते चांगलं कर्म तो नाही या गोष्टीला विरोध करतो. तर एक दिवस असा येईल ना की परमेश्वर त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि त्याला त्या चक्रव्यूहातून बाहेर काढतो. कारण त्याला ते पापकर्म करायचं नाही, तरी पण ते करावं लागत असेल तर त्याला त्याची मनातून तर इच्छा नसते की त्याला हे चुकीचं कर्म वाटते. जर त्यावेळी त्यांनी परमात्म्याला जर साथ घातली, हाक मारली, अंतःकरणापासून हाक मारली, तर परमात्मा वेगवेगळ्या रूपातून आपल्याला त्या ठिकाणी मदत करायला येतं. आणि आपलं चांगलं कर्म जे असतं ते चांगलं कर्म काय होतं, चांगल्या कर्मातून आपल्या जीवाला सुकून मिळतो, आपल्या अंतर्मनाला एक शांती मिळते, एक फिलिंग असते ना, ती खूप हॅप्पी फिलिंग असते. आणि त्या हॅप्पी फिलिंगमध्ये आपल्याला खूप छान वाटतं. आणि समोरच्या व्यक्तीला आपण सुख दिल्यामुळे आपल्या अंतर्मनाला तर छान वाटतं, पण समोरच्या व्यक्तीलाही छान वाटत असतं. आता हे जे पुण्यकर्म आहे आपलं, ते पुण्यकर्म काय करतं, तर आपल्याला दुवा देतं. म्हणजे आपल्या अंतरात्म्याला ते दुवा देत असतं. आणि ही जी दुवा आहे ना, ती आपल्याला संकटकाळी नेहमी मदत करते. एक उदाहरण सांगते बघा, कोरोनाच्या काळामध्ये घडलेलं. एक ज्या माता आहेत त्यांनी त्यांचं उदाहरण सांगितलेलं की ज्यावेळेस कोरोनाचा काळ सुरू होता त्या टायमिंगला त्यांचा एक शेजारी होता. त्यांचा शेजारी त्या कोरोनामध्ये शरीर सोडलं, त्यांनी प्राण सोडला. परंतु यांना काय झालं, यांच्याकडे फारसे पैसे नव्हते, तरीसुद्धा यांचं ते म्हणजे म्हणतात ना, सगळे पैशाची व्यवस्था पण झाली, यांचं जीवसुद्धा वाचला. तर त्यांनी त्यांच्या जीवनामधील ती स्टोरी सांगितलेली. तर बघा, ते शेजारी राहत होते. त्याच्यामधला एक जी ही माता होती ती आध्यात्मिक होती, चांगल्या मार्गावरती चालणारी. आणि ती दुसरी जी होती तिला हे देव वगैरे काय असं आवडत नव्हतं, लोकांना मदत करायला आवडत नव्हतं. आणि ती काय म्हणायची नेहमीला, ह्या मातांना सांगायची की तुम्ही पैसे का बचत करत नाही, पैसे बचत केलं तर ते कधीतरी आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला मदत येतील. हे लोकांसाठी तुम्ही काय असं झटत बसलाय, लोकांच्या मदतीला का धावून जात असता, विनाकारण पैसे तुम्ही वेस्ट घालवत असता, तुमच्याकडे पैसेसुद्धा तुम्ही सेव्ह करत नाही, तुम्ही असं का करताय, तुम्ही स्वतःचा विचार करा, स्वतः पैसे सेव्ह करा, असं सांगत होते. पण त्यावेळी काय झालं, काळ पुढे गेला आणि ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये जवळपास ती जी माता आहे त्यांनी 3 ते 4 लाख त्यांनी सेव्ह केले होते. आणि ही माता या मातेकडे 1ही रुपया नव्हता. पण ज्यावेळेस त्या उपचार सुरू झाले त्यावेळेस त्यांचं बिल 7 लाख झालं आणि त्यांच्याकडे होते फक्त 4-5 लाख रुपये होते त्यांच्याकडे. आणि तेवढं बिल पे केल्यानंतरनं बाकीचे पैसे भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी खूप लोकांना त्यांनी मदत मागितली, पण लोकांनी मदत केली नाही, कारण यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांना हिणवलं, मदत केली नव्हती. त्याच्यामुळे कोणीही मदतीला धावून आलं नाही आणि परिणामी त्यांना त्यांचा स्वतःचा जीव गमवावा लागला. आणि ही जी माता होती ह्यांनी इतकं लोकांना म्हणजे आपलंसं केलं होतं, इतकं पुण्यकर्म जमा केलं होतं, इतकं लोकांना मदत केली होती. तर ज्यावेळेस त्यांचा शेवटचा म्हणजे ते कोरोनाच्या काळामध्ये त्यांना क्वारंटाईन केलेलं, त्यावेळेस त्यांना ते श्वासोच्छ्वास म्हणजे त्यांना स्वतःचा घेता येत नव्हता. त्यावेळेस त्यांना ते कृत्रिम पद्धतीनं श्वास पुरवला जात होता, त्याच्यासाठी त्यांना पैसे लागत होते. तर अशा काळामध्ये त्यांना खूप लोकांनी काय केलं, थोडे करून त्यांना म्हणजे असं वाटलं की सगळ्या लोकांना असं वाटलं की इतकी चांगली व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं प्राण जायला नको, त्यांना आपण वाचवलं पाहिजे. मग खूप लोकांनी मदत केली आणि ह्या व्यक्तीचं, ह्या ज्या माता आहेत त्यांचं प्राण वाचलं. त्याच्यातून आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपला अडचणीचा काळ असतो, आपण पैसा लोकांना दुखवतो, पैसा म्हणजे म्हणतात ना की दुसऱ्याच्या मनगोटीवरती पाय देतो आणि मग आपण पुढे जायचा प्रयत्न करत असतो. पण हा पापाचा पैसा, हा पापमार्गातून तो दुःखच देऊन जातो. आता त्या मातेने बघा इतकं म्हणजे पैसे इतके दिवस सेव्ह केले, तो एका झटक्यामध्ये तिचे पैसे गेले, उलट तिचा प्राणही वाचला नाही, कारण दुवा नव्हती ना, तिने बददुवा कमवलेली. आणि ही माता होती तिने दुवा कमवलेली, तर अडचणीच्या काळामध्ये त्यांना ती मदत झाली. तर असं हे कर्माचं रहस्य असतं. त्याच्यामुळे आपण हर एक कर्म असं करायचं ना की त्याच्यातून आपल्याला दुवा मिळेल. घरामध्ये आपण चालता, बोलता, बसता, उठता, आपण सहज आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये कोणी आपला पती असेल किंवा पत्नी असेल, कोणी बहीण असेल, भाव असेल, त्यांना आपण छोट्या गोष्टीतून सुकून द्यायचा प्रयत्न करायचा. ती पुढची व्यक्ती कशीही वागो, आपण सुकून देण्याचा प्रयत्न करायचा. बघूयात, आपण ठरवूयात की चला आज मला आजच्या दिवसामध्ये मी किती लोकांना सुख दिलं, प्रेम दिलं.
आपुलकीनं मी त्यांच्याशी वागलो. हे ना संध्याकाळी झोपताना नोट करायचं की आज मी कुणाकुणाला दुःख दिलं, आज मी कुणाकुणाला सुख दिलं. तर सुखाचं जर पारडं जे आहे ना ते आपलं जड झालं पाहिजे आणि दुःख देण्याचं पारडं आपलं कुठेतरी कमी झालं पाहिजे. हळूहळू ते पूर्ण नष्ट झालं पाहिजे. कारण हे बघा काय असतं, जितकं आपण दुसऱ्याला दुःख देत जातो ना तेवढं ते दुःख आपल्या पदरामध्ये पडतच असतं. त्याच्यामुळे सुख देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणीही आपल्यामुळे दुःखी नाही झालं पाहिजे, व्यथित नाही झालं पाहिजे. कधी चांगल्या कर्मासाठी पुढचा व्यक्ती व्यथित होतोय, दुःखी होतोय, तर त्याचं आपल्याला तो बोज होत नाही, ते पापकर्मामध्ये गणलं जात नाही. म्हणून आपलं कर्म असं करायचं, इतकं सुंदर करायचं. बघा आपण असं एक टार्गेट ठेवायचं की हा एक आठवडा आहे, या आठवड्यामध्ये मला समजा आपण धन असेल आपल्याकडे तर आपल्याला धन मिळते, त्याचा अर्थ आपण असं नाही आहे की मी धन कमवतोय म्हणून माझ्याकडे ते धन आहे. आपल्याला जर त्या परमात्म्याने बुद्धी दिली नसती, आपल्याला जर चांगले शरीर दिलं नसतं तर आपण काय कमवू शकलो असतो, नसते ना कमवू शकलो. म्हणून आपण आपला जो पगार येतो त्या पगारामधला आपले जे पैसे कमवतो त्यातला काही हिस्सा आंधळे पांगळ्यांसाठी, असे कितीतरी अनाथ लोक आहेत ज्यांना कोणाचा आधार नाही, अशा लोकांसाठी थोडासा हिस्सा बाजूला काढून ठेवायचा. कारण त्या लोकांना कोणीही नसताना त्यांची जी दुआ असते ना ती प्रचंड असते. ज्यावेळेस आपण त्यांना मदत करतो ती खूप मोठी दुआ असते आणि ती दुआ आपल्या नेहमी पाठीशी असते, पाठीशी राहते. आणि ही दुआ आपल्याला खूप सुकून देऊन जाते, सुखशांती देऊन जाते, आपलं आयुष्य आनंदमय करत असते. म्हणून ही दुआ कमवत राहायचे, आशीर्वाद लोकांचा कमवत राहायचे आणि ह्या आशीर्वादामुळं आपलं जीवन सुखमय होतं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक छोटंसं चिंतन केलं. हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतो. सत्संगची प्रेमाने बोला. धर्म निरंकारची.